ह्याच पतसंस्थेची असणारी तेजोमयी वाटचाल आपण या पतसंस्थेच्या असणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याचबरोबर वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे असणारे मुख्य प्रवर्तक स्वप्ना प्रशांत यादव मॅडम यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत बोलताना एवढंच म्हणेन की सहकाराच्या विचारांना जनमानसात रुजवून विश्वास, त्याचबरोबर विकास आणि माणुसकीचा सेतू उभारणारं व्यक्तिमत्व टाळ्यांच्या गजरात आपण आमंत्रित करूया. या सहकार मेळाव्याच्या निमित्तानं प्रास्ताविक व्यक्त करण्यासाठी स्वप्नाताई यादव मॅडम. मान्यवर व्यासपीठ आणि उपस्थित सर्व सभासद, हितचिंतक आणि समन्वयक सर्वांना प्रथमतः मी नमस्कार करते. चालू आर्थिक वर्षातला हा पहिला सहकार मेळावा आपण आयोजित केलेला आहे. खरं तर चिपळूण नागरी पतसंस्था जे उपक्रम राबवते त्याच्यात सातत्य राखते आणि सातत्य राखत असताना सहकार मेळावा किंवा आनंद मेळाव्याने प्रथमतः वर्षाची सुरुवात होते. आम्हाला आनंद वाटतो ज्यावेळी आपणच आपले उच्चांक मोडतो आणि एक वेगळा मापदंड संस्थेचा सगळ्या सभासदांच्या समोर ठेवतो. खरं तर हे करत असताना ह्या सगळ्या आर्थिक वर्षातल्या कामकाजात आपला सगळ्यांचा सहभाग हा मोठा असतो आणि तो सहभाग मला इथे आवर्जून नोंदवावाच वाटतो. कारण खूप सारी स्थित्यंतरं येत असताना आपण एखादा उच्चांक गाठणं ही फार मोठी जोखीम असते आणि ती जोखीम आम्ही सर्व आमच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत आणि सर्व संचालक मंडळाच्या पाठिंब्याने सहजतेने हे पेलतो. कुठचंही उद्दिष्ट पूर्ण करणे ही चिपळूण नागरी पतसंस्थेची एक व्याख्या झाले. म्हणजे आता आपण ज्यावेळी समाजात फिरतो त्यावेळी लोकांच्या ज्या अपेक्षा आम्ही ज्यावेळी बघतो त्यावेळी एक आनंदाने ऊर पण भरून येतो आणि त्यावेळी आपली जबाबदारीची जाणीवसुद्धा आम्हाला होत असते आणि ती जबाबदारी आम्ही पूर्ण करत असतो कायमस्वरूपी. आज आपला हा सहकार मेळावा म्हणजे आनंद मेळावा आपण इथे आयोजित केलेला आहे. मला आनंद वाटतो आपली 32 वर्षाच्या कालखंडात जो आपण आढळ विश्वास दाखवला आणि त्या आढळ विश्वासाच्या जोरावर जी आपण उल्लेखनीय कामगिरी केली, प्रथमतः त्याचा मी आढावा घेते. कारण ते महत्त्वाचं आहे की जे आपण केलं आहे हे लोकांसमोर मांडणे. आम्ही गेल्या आर्थिक वर्षात जे आम्ही उद्दिष्ट ठेवले होते नक्कीच मला अभिमान वाटतो की ते आम्ही पूर्णत्वाकडे आम्ही गेलेलो आहोत. जसं की सभासद संख्या, संस्थेची सभासद संख्या 31 मार्च 25 रोजी 1,43,000 होती. ती जवळजवळ आपण 1,47,000कडे गेलो आहे आणि चालू आर्थिक वर्षात 100% आपण 1.5 लाख ही मोठी सभासद संख्या पार पडू. आणि ज्यावेळी 1.5 लाख सभासद संख्या म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे. म्हणजे राज्यातल्या ठराविक ज्या 3 पतसंस्था मोठ्या आहेत त्याच्यात चिपळूण नागरी पतसंस्था ही मला वाटते कवडेसाहेब आणि पाटील साहेब नक्कीच सांगतील की ठराविक पतसंस्थांमध्ये ज्या मोठ्या संस्था आहेत त्याच्यात चिपळूण नागरीचं आवर्जून नाव काढलं जातं आणि खरोखर त्याच्याबद्दल चर्चा केली जाते. कारण मागच्याच महिन्यात मला वाटतं 2 महिन्यापूर्वी कवडेसाहेब धाराशिवची एक पतसंस्था भेट द्यायला आमच्याकडे आली होती. कवडेसाहेब स्वतः घेऊन आले होते. म्हणजे आपलं कामकाज हे राज्य पातळीवर तर नोंदवलं जातंच, पण पाटील साहेबांच्या माध्यमातून देश पातळीवर पण त्याची नोंद घेतली जाते. म्हणजे 100% मला इथे आवर्जून तुम्हाला सांगावंच आहे की आपण जे काम करतो ते खरोखर उत्कृष्ट आहे. कारण बाहेर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा जाणीवपूर्वक केल्या जातात. आजच एक माझ्या वाचनात गणेश निमकर साहेबांचा एक लेख आला. आजचा सहकार सुगंध सकाळीच माझ्या हातात पडला आणि त्याच्यात त्यांनी अफवा आणि विश्वास असा एक लेख त्यांचा आला आहे. खरं तर ज्यावेळी त्यांनी पण असंच मांडले, म्हणजे जे विचार आम्ही विचार करत असतो तोच विचार त्या लेखात मांडला गेला आहे. म्हणजे त्यांनी पण असंच म्हटलं की ज्यावेळी एखादा वटवृक्ष होतो किंवा एखादं झाड मोठं होतं त्यावेळी त्याची फळं तोडायला भरपूर जण जमा होतात. त्याच पद्धतीने आपण आपल्या संस्थेच्या वाटचालीत ते बघतोय. पण मला आनंद असा आहे की ज्यावेळी आम्ही कामकाज करतो त्यावेळी कामकाज करताना आपल्यासारख्या सभासदांकडनं जे रिस्पॉन्स येतात किंवा जे म्हणजे आम्ही समजा आता आज उद्दिष्ट ठेवलं आहे आणि ते पार करताना आम्ही जे तुमच्याकडे येतो, कुठचाही सभासद कुठची नकारात्मक म्हणजे त्यांची भूमिका दिसत नाही. खारीचा वाटा उचलणारे पण भरपूर जण असतात आणि त्या खारीचा वाटाच खरा जसा हनुमानाने सेतू बांधला त्याचप्रमाणे आमचा पण सेतू बांधला जातो. साहेब, आम्ही जवळजवळ मार्चच्या शेवटच्या आठवड्यात काम करत असताना ज्या पद्धतीने काम केलं म्हणजे त्यावेळी तर इतक्या आम्हाला अडचणी मुद्दामून आणून ठेवल्या होत्या. त्या अडचणीतनं आम्ही असं पार केलो की म्हणजे आम्हाला तीच आनंद आहे की बाबा आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती 100% आपल्या सहाय्याने होते. ते करत असताना संस्थेचं भाग भांडवल 83 कोटीकडे गेलं आहे
आपली भागभांडवलाची मर्यादा 100 कोटीची आहे आणि नक्कीच ह्या वर्षभरात आपण 90 ते 92 कोटी भागभांडवल करू. म्हणजे हा आकडा जेव्हा आम्ही सुद्धा ऐकतोय किंवा आम्ही सुद्धा जेव्हा अचीव करतो ती खूप मोठी रक्कम आहे. म्हणजे संस्थेचा जो स्वनिधी आपण बनवतोय तो सुद्धा एक ठराविक म्हणजे जो टप्पा आहे आणि जे मार्गदर्शक प्रमाणक आहेत त्याच्याबरोबर आपण तो पार करतोय. आणि ह्या 90 कोटी भागभांडवलाला आपण 15% लाभांश, जो कुठच्याही ठेवीना नाही आहे आपला, त्याची 15% आपण लाभांश देऊ शकतो सभासदांना. तो लाभांश सातत्याने गेले 27 वर्ष आपण सगळ्या सभासदांना देतोय. म्हणजे ज्यावेळी 90 कोटीचा साहेब आकडा येईल त्यावेळी लाभांशाची रक्कम जवळजवळ 20 कोटीपर्यंत आमची जाईल. म्हणजे तो एक मोठा उच्चांक आपला असेल. त्याचबरोबर संस्थेच्या स्वनिधी हा 182 कोटीचा झालेला आहे. संस्थेचा स्वनिधी हा संस्थेचा भक्कमपणा सिद्ध करत असतो. पुढच्या आर्थिक वर्षात तो 200 कोटीच्या पार जाईल. त्याचबरोबर संस्थेच्या ठेवी आत्ता मार्च अखेर 1247 कोटी झाल्या आहेत. त्या पुढच्या वर्षी आम्ही 1375 कोटीकडे नेणार आहोत. 1375 कोटी ठेवी करत असताना नक्कीच मला वाटते 1375च्या पुढे आम्ही जाऊ. आणि हे जे आकडे आहेत ते खरोखर हे आता माझे कर्मचारीसुद्धा इथे उपस्थित आहेत. 1375 म्हणजे आपली जबाबदारी किती आहे ती आपण स्वतःच आत्मपरीक्षण करून पुढचं कामाचं नियोजन केलं पाहिजे असं मला वाटतंय. त्याचबरोबर कर्ज आपले आत्ता 1071 कोटी झालेली आहेत. ती जवळजवळ 1141-40 कोटीच्या दरम्यान आपली जातील. संस्थेचा एकूण व्यवसाय मगाशी जसं टाकळे सरांनी सांगितलं, आम्ही 2500 कोटीचा पुढचा टप्पा आम्ही पार करणार आहोत. म्हणजे संस्थेचा एकत्रित व्यवसाय जवळजवळ 2500 कोटी. म्हणजे एखाद्या बँके एवढा आपला व्यवसाय होईल. आपल्या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा बँका आपल्यापेक्षा सुद्धा कमी व्यवसाय करणार आहेत. फक्त DCC बँकेबरोबर आपली आता आपण बरोबरी करू. म्हणजे 2500 कोटीचा व्यवसाय, 250 मुलांच्या कर्मचाऱ्यांचा स्टाफ आमचा आहे. इतका समर्थपणे पेलतायत आणि नक्कीच पुढे सुद्धा ही मापदंड किंवा ही प्रमाणके आम्ही अशाच पद्धतीने पार करू. संस्थेच्या गुंतवणुका 349 कोटी, जवळजवळ 350 कोटी आहेत. त्या पुढच्या वर्षी 400 ते 425 कोटीच्या होतील. म्हणजे स्वनिधी आणि संस्थेच्या गुंतवणुका ही संस्थेची सक्षमता दर्शवते आणि ती नक्कीच आम्ही जोपासलेली आहे. संस्थेचा ह्या वर्षीचा नफा 42 कोटी 75 लाख आहे. तो 46 कोटी पुढच्या वर्षी पार होईल. आणि निव्वळ नफा 22 कोटी ह्यावर्षी आहे. तो पुढच्या वर्षी 25 कोटीच्या पुढे जाईल. संस्थेने CD रेशो ह्यावेळी प्रमाणात राखून 74.47%. गेल्या वर्षी थोडंसं आमचं प्रमाण म्हणजे आम्ही अगदी छोटे, आता इथे AR मॅडम बसल्या आहेत, आमच्याकडे छोटे कर्जदारांची प्रचंड मागणी असते आणि आता आम्ही मोठ्या कर्जदारांना कर्जव्यवहार जास्तीत जास्त करण्यापेक्षा छोटे कर्जदारांवर कॉन्सन्ट्रेट केलं आहे. कारण शेतीपूरक व्यवसाय ज्यावेळी आमची वाशिष्ठी डेअरीची निर्मिती झाली, दोन्ही कामकाज हे सहकाराला पूरक आहेत आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आम्ही कर्ज पुरवठा करत असताना करायचं ठरवल्यावर जास्तीत जास्त छोट्या शेतकऱ्यांना किंवा छोट्या सभासदांना कर्ज देण्याचं तत्त्व अवलंबलं आहे. आणि इतकं फास्ट आता साहेब रोज मंजुरी करत असतात. जवळजवळ दिवसाला 25 ते 30 कर्जदार यांची मंजुरी होते साहेब. म्हणजे हा जर रेशो आपण दिवसाला पकडला तर वर्षभराचे किती कर्जदार होतात. म्हणजे हा क्वांटम इतका फास्ट वाढणार आहे आणि खूप कॉन्सन्ट्रेट. म्हणजे छोटे कर्जदार, मी म्हणत नाही की मोठे कर्जदारांमुळे त्रास होतो, पण थोडंसं त्रासाचा एखादा जरी हप्ता थकला तरी तो संस्थेवर बर्डन येतं. छोट्या कर्जदारांमध्ये ते छोटे हप्ते आणि शेतीशी निगडीत असल्या, त्यामुळे वाशिष्ठी डेअरीशी जे निगडीत असल्या कारणाने त्याच्या हप्त्याची वसुलीही आम्हाला सोपी जाते. त्यामुळे ह्या पद्धतीच्या काही गोष्टी आम्ही की ज्या आपल्या संस्थेला पूरक असतील आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी केल्या जातील ह्याचं आम्ही नियोजन करणार आहोत. त्याचबरोबर पर्यटन व्यवसाय वाढीसाठी, पर्यटनावर आपण खूप जण नुसती बोललं जातं, प्रत्यक्ष कामकाज, आता इथे बरेचसे नगरसेवक पण बसले आहेत आपले, की पर्यटनावर काम करणं गरजेचं आहे. चिपळूण शहरात सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आम्ही पुढे यायला तयार आहोत. पर्यटनासाठी आम्ही कर्ज देण्यासाठी तयार आहोत. पण तुम्ही पर्यटनाची क्षेत्र डेव्हलप झाली पाहिजेत. आजूबाजूचे परिसर आपण खूप छान पद्धतीने डेव्हलप करून तिथे व्यवसाय कसा वाढेल. आता आपण एक छोटंसं उदाहरण सांगते. नारायण तलाव डेव्हलप केला, पण त्याच्या आजूबाजूचा परिसर आता बकाळ होतं. विजय चिते बसले तिथे किंवा शशी मोदी जे आहेत, तुम्ही बघा ते त्या म्हणजे आता हा विषय थोडासा वेगळा आहे, पण
त्याचंसुद्धा जर आपण प्लॅनिंग केलं आणि तिथे व्यवस्थितपणे गाळे केले किंवा काय व्यवस्था केली तर त्याही पद्धतीने एक नगर परिषदेचं पण उत्पन्नाचं साधन निर्माण होईल आणि आमच्यासारख्या सुद्धा लोकांना म्हणजे जे व्यावसायिक आहेत त्यांना कर्ज पुरवठा करण्याला सोपं येईल. म्हणजे असे बारीक बारीक स्पॉट आहेत ते डेव्हलप करा जेणेकरून पर्यटनाला चालना मिळेल आणि आम्हालाही कर्ज पुरवठा करायला सोपं जाईल. त्याचबरोबर महिला बचत गटात तर त्या महिलांची उपस्थिती खूप कमी आहे, पण ज्यावेळी महिला बचत गटांना कर्ज देण्याचं धोरण आम्ही अवलंबतो त्यावेळी आम्ही स्वतः एक उद्देश ठेवून काम करतो. महिलांनी सक्षम होणं, एक महिला सक्षम झाली की एक कुटुंब सक्षम होतं, त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. आणि मला सांगायला आनंद होतोय की डेरवणमधील काही महिला अशा पद्धतीने बचत गटाच्या पुढे आल्या आहेत की ज्या वाशिष्ठी डेअरीशी टायप करून शेतीच्या माध्यमातून त्यांना मी एक संकल्पना दिली. मी 2-3 महिला बचत गट असे एकत्र केले की त्यांना गाई म्हशीसाठी कर्ज द्यायचं, त्यांनी 2-2 जनावरं खरेदी करायची आणि त्यातनं होणारं उत्पादन एक कॉमन गोठा तुम्ही करा, कारण सगळ्यांकडे तेवढी जागा असेल असं नसतं. कॉमन गोठा उपलब्ध करून एकत्रित जनावरं तुमची बांधा आणि त्याच्या माध्यमातून तुमचा होणारा म्हणजे तुम्हाला दुधाचं उत्पादन सुरू होईल आणि त्या उत्पादनातनं तुमचा बचत गटसुद्धा सक्षम होईल. अशा प्रायोगिक तत्वाला 2 ठिकाणी म्हणजे कान्यात माझा प्रयत्न चालू आहे आणि एक डेरवणमधल्या महिला पुढे आल्या आहेत आणि 100% ह्या 1-2 महिन्यात आपल्या अशा पद्धतीने सुद्धा महिलांना एक प्रायोगिक आधी दाखवल्यावरच महिला काम पुढे करतात. त्यामुळे हे एक मॉडेल दाखवल्यानंतर 100% वाशिष्ठी डेअरी आणि चिपळूण नागरी पतसंस्था या माध्यमातून एक पायलट प्रोजेक्ट महिलांचा सुरू होईल. आत्तासुद्धा महिला करतात पण इंडिपेंडंट चालू आहे काम, पण बचत गटाच्या माध्यमातून मोठं काम उभं राहू शकतं. तर अशा पद्धतीने आम्ही थोडंसं नियोजन केलं आहे. त्याचबरोबर चिपळूण नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून महिला दिनानिमित्त आम्ही सुकन्या ठेव, गृहलक्ष्मी ठेव अशा योजना सुरू केल्या चालू आर्थिक वर्षात. त्याचबरोबर जसं आत्ता मगाशी सांगितलं सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर किंवा शासनाचा एक पेड मा के नाम. गेल्या वर्षी आम्ही जवळजवळ पिंपळीमध्ये कॅनलच्या जवळ 50 लावली ना रे, 400 लावली, 450. हां, 450 झाडाचं वृक्षारोपण आम्ही एका दिवसात केलं होतं. आता आमच्या ते कसं शक्य होतं की आता म्हणताय ना तुम्ही नुसती झाडं लावून ती जगवणं पण आपलं कर्तव्य आहे. म्हणजे परत एकदा झाड लावलं आणि बागेवरून बघितलं नाही असं नाही व्हायला पाहिजे. पण त्या पद्धतीने आम्ही बऱ्यापैकी सगळे शाखाधिकारी आणि असे सगळे मिळून शासनाचा जो प्रोजेक्ट होता की एक पेड मा के नाम तोही आम्ही केला. त्याचबरोबर गेल्या आर्थिक वर्षात इथे मला खास आनंदाने सांगावंसं वाटतं की मान्यवरांच्या मोठ्या मोठ्या विजिट झाल्या. त्यामध्ये सुरेश प्रभू साहेब रेल्वे मंत्री, तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब, रत्नागिरी जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे साहेब, तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर साहेब, कोकण पदवीधर विधान परिषदेचे आमदार माननीय निरंजन डावखरे साहेब, तसेच राजापूर विधानसभाचे आमदार किरण सामंत, महाड विधानसभाचे आमदार भरत गोगावले साहेब या मान्यवरांच्या भेटी झाल्या. आता ह्या भेटींमुळे काय होतंय की आम्हालाही थोडंसं प्रोत्साहन मिळतं. प्रत्येकाचं कामकाजाचं स्वरूप कसं आहे किंवा त्या लोकांनी त्यांच्या क्षेत्रात कशी कामं केली आहेत थोडंसं आम्हालाही त्यामध्ये मार्गदर्शन होतं. कारण अशा मोठ्या लोकांच्या भेटीमुळे मार्गदर्शन होणं गरजेचं असतं किंवा त्यांच्याकडे काय वेगळं आहे ते गोष्टी आम्ही शिकतोय. त्याचबरोबर गेल्या आर्थिक वर्षात एक मानाचा तुरा संस्थेच्या कालखंडात आला, तो म्हणजे 26 फेब्रुवारी 2025 रोजी कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार गेल्या आर्थिक वर्षात आपल्याला मिळाला. खरोखर हा अभिमानाचा गोष्ट आहे की कोकण पतसंस्था जो फेडरेशनचा पुरस्कार आहे, कोकण पतसंस्था फेडरेशन, तो संस्थेला मिळाला. त्याचबरोबर देशपातळीवरील नामांकित वृत्तपत्र समूह नवभारत नवराष्ट्र या वृत्तपत्राने आपल्या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुभाषरावजी चव्हाण साहेब यांना आदर्श जीवन गौरव पुरस्कार दिला. खरं तर हे पुरस्कार आपल्याला आणखीन जोमाने काम करण्यासाठी उपयुक्त असतात. त्याचबरोबर मलाही आनंदाने तुम्हाला सांगावंसं वाटतं की महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन या फेडरेशनच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अध्यक्ष मी स्वतः स्वप्ना प्रशांत यादव बेस्ट CEO हा पुरस्कार मिळाला. खरं तर हा पुरस्कार माझा नसून आपल्या सर्वांचा आहे असं मी मानते.
कारण ज्यावेळी आपण सगळेजण सहकार्य करतात किंवा आमचे सगळे सर्व कर्मचारी ज्यावेळी सहकार्य करतात, कारण काम झाल्याशिवाय पुरस्कार नाही मिळत आणि हे पुरस्कार हे सांघिक असतात असं मला वाटतं. आणि हा पुरस्कार आम्हाला आमच्या संस्थेला गेल्या वर्षात 3 पुरस्कार, चांगले मोठे पुरस्कार प्राप्त झाले. नक्कीच आनंदाने मला असं वाटतं की पुढच्या कार्यकालात आपण ह्याच्यापेक्षा मोठे पुरस्कार देश पातळीवरचे मिळवू. पाटील साहेब मार्गदर्शन करतील, कवडे साहेब सुद्धा मार्गदर्शन करतील. अजून एक विषय असा साहेब, मगाशी जसं तुम्हाला मी बोलले की डिजिटल क्रांती म्हणजे बँकिंगमध्ये ज्यावेळी येते त्यावेळी मगाशी मी साहेबांशी चर्चा तेच करत होते की आपल्या कोकणामध्ये किती पद्धतीने डिजिटल क्रांती झालेली आहे. कारण गावागावामध्ये अजून नेटवर्क नाही किंवा अँड्रॉइड मोबाईल, सामान्य माणसाकडे अँड्रॉइड मोबाईलसुद्धा अजून अवेलेबल नाही आहे. तर बँकिंगमध्ये ज्यावेळी डिजिटल क्रांतीचा घाट घातला जातो त्यावेळी थोडंसं आपण म्हणजे विचार केला पाहिजे. कारण अजूनही मला वाटते की मोबाईलवर किंवा आपण फ्लेक्सवर आपले ज्यावेळी आकडे प्रदर्शित करतो त्यापेक्षा स्वतः संवाद साधून सभासद ज्यावेळी संवाद साधतात, जास्तीत जास्त विश्वासार्हता कधी निर्माण होते की ज्यावेळी संवाद होतो. कस्टमर ज्यावेळी बँकेत येतो त्यावेळी ज्यावेळी संवाद कर्मचाऱ्यांशी साधतो, त्या संवादातूनच आपली सक्षमता किंवा आपल्या संस्थेची प्रगती कशी चालली आहे ही त्याला समजत असते. त्यामुळे डिजिटल क्रांती नक्कीच व्हायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी मर्यादेपर्यंतच जायला पाहिजे असं मला वाटतंय. आता साहेब जास्त त्याच्यावर सांगू शकतील किंवा त्याच्यानंतर पुढचं प्रयोजन काय असेल हेही ते सांगतील. तर मला आनंद वाटते की आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलं, कारण साहेबांचं मनोगत आहे आणि बरेचसे मुद्दे साहेबही कव्हर करतील. आपल्याला मान्यवरांचे सुद्धा मनोगत ऐकायचं आहे. तर पुढच्या कालखंडात नक्कीच आपल्या सर्वांच्या साथीने आपण पुढचे जे मापदंड किंवा प्रमाणके आपण जी नियोजित केलेले आहे ते तुम्ही साथ द्याल. दुसरं एक म्हणजे सांगायचं राहिलं की महाराष्ट्र सहकारी संघ मर्यादित पुणे या म्हणजे सहकार बोर्डाने आपल्या संस्थेला अभिकर्ता म्हणून नेमणूक केलेलं आहे. ते नेमणुकीचं पत्र मला मिळालेलं आहे. पुढच्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यासाठी ती जी नेमणूक असणार आहे आणि नक्कीच ह्या नेमणुकीच्या सहाय्याने आपण पुढच्या वर्षभरात प्रत्येक महिन्याला एक कार्यशाळा आणि एक 2-3 वक्ते म्हणजे पतसंस्था, पगारदार पतसंस्था किंवा विकास सोसायट्या यांसाठी आपण कार्यशाळांचं नियोजन करणार आहोत. म्हणजे आपण प्रत्येक महिन्याला आता भेटणार आहोत, दर महिन्याला भेटणार आहोत. आणि पुढचा हा आपला शेतकरी मेळावा असणार आहे. मी साहेबांना आत्ताच त्या मेळाव्याचं निमंत्रण करते, कारण जून महिन्यात तो असणार आहे. जून महिना हा इकडचा साहेब आगोट महिना म्हणून म्हणजे आगोटची कामं आता सुरू होतात आणि नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. आणि त्याच्यासाठी आपण शेतकरी मेळावा पुढच्या महिन्यात 15 तारखेच्या आतच आपण नियोजन त्याचं करणार आहोत. आपणाला सर्वांना आत्ताच निमंत्रण मी आहे हे म्हणजे तुम्ही सर्वांनी उपस्थित राहा असं आवाहन करते. आणि पुढचा कार्यक्रम टाकळे सर आपल्या ह्याने नियोजित कार्यक्रमासाठी आपण पुढे जावं. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, आर्थिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.